आता फक्त पकडा हे घ्या जरा सगळं परिसर घ्या. सर्वांनी पुढे बसून घ्यायचं आहे. या पुरुष वर्ग पुढे या, पुढे पुढे या. हॅलो चला काळकरी मंडळी, चला ताबडतोब कीर्तनाला सुरुवात आहे. हॅलो हॅलो पुढे सरकून बसायचं आता. हॅलो 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 पुढे रामकृष्ण हरी. मी आता कसळखंड गावामध्ये स्वयंभू वारकरी संप्रदाय मंडळ पंचक्रोशी आयोजित एक अखंड हरिनाम सप्ताह आहे. भले तो 3.5 दिवसाचा असेल, हरिनाम सप्ताह आहे हे महत्त्वाचं आहे. सगळ्या गावकऱ्यांच्या मुखातून रामकृष्णारीचा जप होत आहे. आमचे वामन महाराज पाटील आता नुकतेच मला दर्शनामध्ये रामकृष्णारी, आणि मला नको नको मान नको अभिमान, पण तरीसुद्धा त्यांचं एक प्रेम म्हणा की त्यांनी मला श्रीफळ दिलं, पुष्पगुच्छ दिलं, वस्त्र दिलं, माझा सत्कार केला. पण मला ज्या व्यक्तीने इथं आणलं ते म्हणजे माझा मुलासारखाच आहे. 21 वर्षाचा मुलगा आहे. तो सौरभ दीपक पाटील हे मला पनवेलला भेटले. त्यांनी मला कोणला सोडलं. मग कोणला विठ्ठल मंदिरमध्ये मी कामावर आल्यावर विठ्ठल मंदिरमध्ये मी हेच लिहित असतो. ते सहज मला बोलले की माऊली माझं पण जवळ गाव आहे आणि हरिनाम सप्ताह आहे, भले 2.5-3.5 दिवसात आहे. मग मला चालेल. विठ्ठल मंदिरमध्ये आतापर्यंत मी लिहित होतो, एकदम वेगळी जागा. तिथं आलं मला फार समाधान वाटलं. खूप सांप्रदायिक लोकभावना आहे. खूप खूप धन्यवाद माऊली. आणि आता ज्यांनी मला व्हिडिओचं सहकार्य केलं ते आमचे यशवंत महाराज पाटील यांना सुद्धा धन्यवाद. आणि आयोजकांना पुन्हा धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मी फक्त 2 ओळीवर जगायचा प्रयत्न करतो. हरी बोला नाहीतरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका, नको नको मान नको अभिमान, आणि सोडी मृत्यू पद तोच सुखी, ह्याच्यावर जगतोय. आणि नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी, न लगती साया असं ताळे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, आईचं बैसुनी करायचं चित्त आवडी आनंद ताळवावा, रामकृष्ण विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, याहून असतं अनेक साधन, वाहत्याची आन विठोबाची, का म्हणे सोपे आहे सर्व शहाणा तो धनी घेत असे. ह्या अभंगावरच आमचं जगणं आहे. आणि धन्यवाद माऊली रामकृष्णारी. सगळ्या आयोजकाला धन्यवाद. आमच्या वामन महाराजांना पुन्हा एकदा धन्यवाद. केशवा माधवा गोविंद गोपाळा रामकृष्णारी रामकृष्णारी. अभंग जगणं हेच माझं आहे. आणि रामकृष्णारी विठ्ठल केशवा हा मंत्र मी जगतोय, त्यामुळे खूप छान वाटतं. खूप खूप धन्यवाद माऊली रामकृष्णारी.